हायब्रिड न्यूइटी मॉडेलच्या माध्यमातून 11 रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याच्या हालचाली महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने सुरू केल्या आहेत। मलईसाठी चांगल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचा घाट घातलाय। त्यातून महापालिकेच्या तिजोरीवर 350 कोटींचा बोजा पडेल। ठेकेदारांना हाताशी धरून पैसे मिळवण्याचा उद्योग आहे। या विरोधात काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड, शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संजय मेंढे, फिरोज पठाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक सुरेश बंडगर यांनी सत्ताधाऱ्यांच्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या उद्देशावरच हरकत घेतली आहे। चव्हाण म्हणाले, हॅमच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील 11 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातलाय। 11 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर जीएसटी सह 227 कोटी रुपये खर्च होणार आहे। यातील 30% रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे, तर 70% रक्कम ठेकेदाराकडून उभारली जाणार आहे। त्या बदल्यात ठेकेदाराला त्याने गुंतवलेल्या रक्कम तसेच 10 वर्ष व्याज द्यावं लागणार आहे। यातून महापालिकेवर 350 कोटींचा बोजा पडणार आहे। मलईसाठी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरून हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं असल्याचं दिसतंय। यातून मोठ्या ठेकेदारांची चांदी होणार आहे, तर लहान ठेकेदार उपाशी राहणार आहेत। प्रस्तावित 11 पैकी बरेचसे रस्ते सद्यस्थितीत चांगले असताना हा उपद्व्याप कशासाठी? हॅमच्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या या उद्योगात सत्ताधारी भाजपचा मोठा नेताही असणार आहे। हा नेता जिल्हाबाहेरील राज्यस्तरावरचा आहे, असा आरोपही मंगेश चव्हाण यांनी केलाय। सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये सत्ताधारी आणि प्रशासक एकत्र येऊन हॅमच्या माध्यमातून पांढरा हत्ती जन्माला घालून तो पोसण्याचं काम आणि 300 कोटीचा बोजा ह्या सांगली शहराच्या नागरिकांच्या डोक्यावर लादण्याचं काम हे सत्ताधारी करत आहे। हे सत्ताधारी काम करत असताना एक हातावर मोजण्या एवढे रस्ते करण्यासाठी 300 कोटी रुपयाचा ठेकेदारांकडून पैसे घ्यायचे, त्याची 30% रक्कम काम चालू करत असताना द्यायची आणि उरलेली 70% रक्कम ही बँकेच्या व्याजाप्रमाणे येणाऱ्या 10 वर्षात महापालिकेच्या जनरल फंडातनं द्यायचा घाट ह्या सत्ताधारी आणि प्रशासनाने एकत्र केला आहे। ह्याचं कारण फक्त हातावरचे पदाधिकारी सांभाळण्यासाठी आणि हातावरचे मोजण्या एवढे ठेकेदार सांभाळण्यासाठी हा सगळ्यात मोठं पाप हे सत्ताधारी आणि प्रशासन मिळून करत आहे। आणि ह्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व शिवसेना गटनेते युवराज बावडेकर, युवराज गायकवाड साहेब, राजेश नाईक साहेब आणि संजय मेंढे साहेब, फिरोज पठाण आणि बंडगर साहेब ह्या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आम्ही प्रेसच्या माध्यमातून ह्यांना मेसेज दिला आहे की अशा पद्धतीचं जर का काम करून तुम्ही महापालिकेवर कर्जाचा बोजा करणार असाल तर हे कदापि आम्ही होऊ देणार नाही। आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरू, मोठ्या प्रमाणात विरोध करू आणि हे कॅन्सल करण्यासाठी ह्या लोकांना आम्ही भाग पाडू। ह्याची भोगसगिरी सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी हे 11 रस्ते 19 किलोमीटरचे 300 कोटी रुपयाला रस्ता करण्याचा घाट, चांगले रस्ते परत करायचे आणि त्यातनं मिळणारी मलई एकमेकाकडून वाटून घ्यायची, अशा पद्धतीचं यांचं हे नियोजन आहे। तर हे कुठं तर बंद पडलं पाहिजे। ह्याच्यावर भाजपच्या नेत्यांनी लक्ष घातलं पाहिजे का हे भाजपचे नेते ह्यामध्ये सामील आहेत, हे पण ह्यामध्ये तपासणं गरजेचं आहे। पारदर्शक कारभाराचं फक्त घोषणा करायची, प्रेस समोर बोलायचं आणि वाहवा मिळवायची नागरिकांची, आणि कुणाला न माहीत होतं अचानक हे इस्टिमेट कुठून आलं, 300 कोटी रुपयाचं इस्टिमेट कुठून आलं, ह्याचं उत्तर ह्या लोकांनी दिलं पाहिजे ना। नेत्याला अंधारात ठेवले का हे आम्हाला माहित नाही, का नेते पण ह्यामध्ये सामील आहेत हे पण आम्हाला माहित नाही। पण ह्या सगळ्यांनी मिळून सांगलीकरांना 100% अंधारात ठेवला आहे। हिची सुरुवात आत्ता झाल्या, येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात विरोध तुम्हाला दिसल आणि हे कुठं तर हाणून पाडलेलं पण दिसल।